विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला। या मेळाव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ फुटलाय। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावरून चर्चा सुरू आहे। मवियाच्या मेळाव्यात सर्वांसमक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाष्य केलंय। बघूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला। उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून थेट मुख्यमंत्री पदाच्या विषयाला हात घातला। निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा असं आवाहन चेंडू शरद पवार आणि काँग्रेसच्या कोर्टात ढकललाय। तर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी आधी निवडणूक जिंकून नंतर मुख्यमंत्री कोण ते ठरवू अशी जाहीर भूमिका मांडली आहे। त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये घमासान होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत युतीमध्ये बसलेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का आणखीन कोण होणार? मी आज सगळ्यांसमोर स्वच्छ सांगतो की पृथ्वीराजजी तुम्ही आलात, पवारसाहेब तुम्ही आलात, तुम्ही आत्ता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचं जाहीर करा, उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल। या जाहीर करा। मुख्यमंत्री कोण बनायचं ते सगळे नेते बसून ठरवतील, ते तुमचं आमचं काम नाही। आणि त्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार, एक बहुमताचं सरकार आणण्याचा संकल्प करून या ठिकाणी तो आपण सगळे जाऊ असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावरून काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे, तर निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदासंदर्भात ठरवू यावर काँग्रेससह शरद पवार ठाम असल्याचं समजतंय। काँग्रेसच्या पवारांचं काय मत? आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यास विरोध। उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं? आधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा, आधी निवडणूक लढू मग मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ। निवडणुकांसाठी एक चेहरा हवा, नंतर वाद होतात। ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र, ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री, यामध्ये एकमेकांचे उमेदवार पाडापाडीचा धोका। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यामुळे कार्यकर्ते आणि नेते एक दिलानं काम न करण्याची धास्ती आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच जाहीर केला तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहणार नाही। जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाची पुनरावृत्ती नकोय मला। आम्ही 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा, मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री। आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो, कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे। मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये, ठरवा आधी। 2019 मध्ये शिवसेना भाजपच्या तुटलेल्या युतीमध्ये मुख्यमंत्री पद हे कारण ठरलं होतं। त्यावेळी महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येत ध्यानीमानी नसताना उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली। मात्र आता निकालानंतरचे संभाव्य धोके ओळखून ठाकरेंच्या शिवसेनेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। त्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना आमदार मिलिंद नार्वेकरांना पाठवलेलं पत्र सुद्धा व्हायरल होत आहे। मुख्यमंत्री पदाबाबत शिवसैनिकांचं पत्र व्हायरल। मविया उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल तर ठाकरेंनी विधानसभेसाठी प्रचार प्रमुख म्हणून कार्य करावं, अन्यथा फक्त शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा, जेणेकरून प्रत्येक उमेदवारावर त्याचं लक्ष राहील आणि मशालीचं जास्तीत जास्त आमदार निवडून येतील। शिवसेनेच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल आणि दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात अर्थ नाही। लोकसभेला तसं केल्यानं आपल्या जागा कमी झाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला। मविया उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील आणि त्याचा फायदा करून घेतील। मुख्यमंत्री पदाची ऑफर न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहेत आणि यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे।
जो मनाचा मोठेपणा, उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे. आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली, याबद्दल महाराष्ट्र हे ऋण मी म्हणणार नाही, पण हे जे प्रेमाचं खरं नातं आहे हे कधीच विसरणार नाही. आणि सुप्रियाताई, तुम्ही खरंच सांगितलं, बरोबर बोललात की ज्यांच्याबरोबर काम करताना असं वाटलंच नाही की आम्ही कधी आघाडीमध्ये नव्हतोच. कारण पहिल्यांदा आम्हाला कळलं की मुख्यमंत्री पण राज्याचा जो आहे तो घरचा सदस्य होऊ शकतो, कुटुंब प्रमुख होऊ शकतो. असे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी. पहिलं भाषण ओपनिंग बॅट्समन आमचे उद्धवजी यांचं झालेलं आहे. आणि त्यानंतर मला वाटतं प्रत्येक प्लेयर खेळतोच आहे. म्हणजे आता आपल्याला काय चिंता नाही, आपण 500च्या वर जातो. ही वर्ल्ड कपची टीम आहे. जी मंचावर बसलेली आहे ही वर्ल्ड कप जिंकणारी टीम आहे, आता स्पष्ट झालेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त प्रभावी नेतृत्व सध्या तरी दिसत नाहीये. त्यातही उद्धव ठाकरे व्यतिरिक्त इतर कुणाचा विचार करायचा झाल्यास त्यावर एकमत होईल याबाबत सुद्धा साशंकता. अशा परिस्थितीत सध्याच्या घडीला मवियाकडून मुख्यमंत्रीपदाचा जाहीर करायचा झाल्यास उद्धव ठाकरे हेच प्रबळ समजले जात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी मवियाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाणार का? काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.